तर बघा, हा जो बायोमॉलिक्यूल चॅप्टर आहे, जो आपण स्टार्ट करतोय, कुठेही काहीही डाऊट असेल, तर तुम्ही इमिडिएटली विचारू शकता. आणि बायोमॉलिक्यूल हा जो चॅप्टर आहे, तो तुमच्या 11th-12th मध्ये केमिस्ट्रीमध्ये पण आहे, राईट? बरोबर ना? हो सर. ओके. तर बघा, बायोमॉलिक्यूल तुम्हाला काय वाटतं बरं? मग बायोमॉलिक्यूल काय आहे, जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला असेल तर? व्हॉट डू यू थिंक? बायोमॉलिक्यूल काय आहे? हं? काय आहे बायोमॉलिक्यूल? एनी आयडिया? प्रिलिमिनरी आयडिया? चुकलं तरी चालेल. कारण की थोडंसं आपण काय करू, इंट्रोडक्शन, थोडंसं, इफ यू हॅव इंट्रोडक्शन अबाउट बायोमॉलिक्यूल, थोडीफार जर अंडरस्टँडिंग असेल तर मला सांगा. नसेल तर मी तुम्हाला स्क्रॅच पासून सगळ्या गोष्टी सांगेल. स्क्रॅच म्हणजे बायोमॉलिक्यूलचा बी हा ABCD मध्ये सेकंड लेटर असा आहे, इथून सांगाल. ठीक आहे. तुम्हाला आयडिया आहे की काही बायोमॉलिक्यूल म्हणजे काय? असे लिव्हिंग मॉलिक्युल्स जे ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये यूज होता. हां, व्हेरी गुड. सिम्पल. आता हा कुणाच तेजोलचा आवाज होता वाटतं, है ना? ओके. तर मॉलिक्यूल सगळ्यांना हो सर. माहिती, ठीक आहे. सो मॉलिक्यूल इज देअर. असे मॉलिक्यूल जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला पाहायला भेटतात, त्याला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्यूल असं म्हणतो. आता NCERT काय करते, याच्यामध्ये स्पेसिफाईड आपल्याला करते. तसं जर आपण पाहिलं तर खूप सारे मॉलिक्यूल्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो प्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी. त्याच्यानंतर वॉटर मॉलिक्यूल इज ऑल्सो प्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी. कारण की तुम्हाला रिॲक्शन माहिती आहे, राईट? रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल आणि एनर्जी प्रोड्यूस होते. तर याच्यामध्ये जरी आपण पाहिलं, आपण पाहू शकतो कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल्स, दे आर ऑल्सो प्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी. पण तुम्ही पाहू शकता की कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्यूल्स, दे आर ऑल्सो सीन इन ॲटमॉस्फिअर अँड इन हायड्रोस्फिअर. इथं बायोमॉलिक्यूलची जी डेफिनेशन आहे NCERT मध्ये, ती अशी दिलेली आहे. Yes. Hmm. The definition of biomolecule in NCERT is given that all the carbon compounds that we get from living tissue can be called as can be called as biomolecules. It's the definition. कार्बन कंपाऊंड्स. एखादं एक्झाम्पल आहे तुमच्याकडे की हां सर, हे कार्बन कंपाऊंड आहे? इज देर एनी एक्झाम्पल यू नो? असं एक्झाम्पल. ग्लुकोज. हां, व्हेरी गुड. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? C6H12O6. येस, व्हेरी गुड. C6H12O6. व्हेरी गुड. ओके, आणखीन एखादं कंपाऊंड अमायनो ऍसिड आपण म्हणू शकतो का? अमायनो ऍसिड मध्ये काय असतं सांगा बरं? एक असतो अमायनो ग्रुप, राईट? अमायनो ग्रुप म्हणजे एक असतो NH2, एक असतो ऍसिडिक ग्रुप, दॅट इज COOH. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय एक असतो व्हेरिएबल ग्रुप. अमायनो ऍसिडमध्ये तुम्ही पाहू शकताय, हा अमायनो ग्रुप आहे, हा ऍसिडिक ग्रुप आहे. त्याच्यामुळे ह्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं? अमायनो ऍसिड. तुम्ही इथं पाहू शकता की अमायनो ऍसिडमध्ये पण काय प्रेझेंट आहे? कार्बन प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो दिस ऑल कार्बन कंपाऊंड्स, है ना, विच वी गेट फ्रॉम लिव्हिंग टिश्यू. लिव्हिंग टिश्यू किंवा लिव्हिंग सेल किंवा काही पण म्हणा, त्याला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्यूल असं म्हणतो. आता बघा बरं का, आपण काय करू, बेसिक पासून आपण स्टार्ट करत करत हा चॅप्टर आपण पुढे पुढे घेऊन जाऊ. ठीक आहे. येस. ओके, नाव यू सी. तुम्हाला ह्या फिगरमध्ये, डायग्राममध्ये ना काही लेवल्स दिसतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, एक्सेट्रा एक्सेट्रा. काय आहे बरं हे? तुम्हाला मी सांगतो. इथं बघा, तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसतंय, लाईक दिस. हे तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसतंय, राईट? हे स्ट्रक्चर जे आहे त्याला म्हटलं जातं न्यूक्लिओटाइड. स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना, हे जर स्ट्रक्चर जर पाहिलं ना, हा वाला स्ट्रक्चर, याला म्हटलं जातं नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस किती टाईपचे असतात ते मी तुम्हाला सांगेन. ॲडेनाईन काय आहे, ग्वानाईन काय आहे, सायटोसिन काय आहे, युरासिल काय आहे, थायमिन काय आहे. आय विल गोइंग टू टेल यू एव्हरीथिंग. टेन्शन घेण्याची काही गरज नाही. त्याच्यामध्ये बघा, हा जो कंपाऊंड आहे,
याला म्हटलं आता रायबोज शुगर. रायबोज शुगर. ठीक आहे. रायबोज शुगर इथं तुम्ही बघू शकता, इथं ओ गायब आहे, त्याच्यामुळे धिस इज डीऑक्सिरायबोज शुगर. ठीक आहे. हे काय आहे मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर हा काय कंपाऊंड आहे, धिस इज कॉल्ड एज फॉस्फेट. म्हणजे हा जो न्यूक्लिओटाइड आहे, काही लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. देर इज नो नीड टू राईट इट डाऊन. देर इज नो नीड टू लुक समवेअर एल्स. फक्त तुम्ही फ्लो मध्ये चला. जस्ट फॉर 10 minutes यू जस्ट गो इन टू फ्लो, अँड देन आय विल गोइंग टू टेल यू एव्हरीथिंग. ठीक आहे. हे बघा, एक एक कंपाऊंड आहे न्यूक्लिओटाइड. कशापासून बनलंय? भरपूर साऱ्या छोट्या छोट्या कंपाऊंड पासून बनलं. नायट्रोजन बेस, डिऑक्सिरायबोज शुगर, फॉस्फेट एक्सेट्रा. तर इथं 3 कंपाऊंड पासून हा न्यूक्लिओटाइड बनलेला आहे. आणि हा जो न्यूक्लिओटाइड आहे तो न्यूक्लिक ऍसिड. तो काय आहे? न्यूक्लिक ऍसिड. आता हे तुम्हाला सांगा बरं, डीएनएचं लॉंग फॉर्म काय आहे? कोणी सांगू शकतं का? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ डीएनए? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. व्हेरी गुड. हा. तर आता इथं बघा, जर तुम्हाला म्हटलं, की एक मोठी अशी माळ आहे, माळ. ठीक आहे. आणि माळेचे हे मणी आहेत, मणी. लक्षात घ्या बरं व्यवस्थित. हं, हे बघा, हा जो एक सिंगल जो मनी आहे, हं, मनी एक सिंगल, सिंगलला शब्द असतो मोनो. ठीक आहे. आणि सिंगल युनिट, युनिटला म्हटलं जातं मर. हं, आई म्हणते ना, मर तिकडं जाऊन, काही कामाचं नाही, काही कामाचे नाही. एक काम सांगितलं तरी काम करीत नाही. हं, तो वाला मर नाही हा. हा मर म्हणजे काय? मर म्हणजे युनिट. हा, किती युनिट आहे? एक युनिट. तर सिंगल युनिट जो आहे, त्या सिंगल युनिटला म्हटलं जातं मोनोमर. ओके. मग भरपूर साऱ्या युनिटला काय म्हणायला पाहिजे? भरपूर साऱ्या युनिटला म्हणायला पाहिजे पॉलिमर. बरोबर आहे का नाही? मला सांगा, बरोबर असेल तर हा ना, हा बरोबर आहे सर. बरोबर आहे का? हो सर. ओके. तर मग मला सांगा, जर आपल्याला जर डीएनए जर बनवायचा असेल, डीएनए काय आहे बाळांनो? डीएनए आहे पॉलिमर. मग डीएनए जो आहे पॉलिमर, त्याचा मोनोमर कोण आहे असा जर प्रश्न विचारला, तर आपल्याला सांगायचं, सर त्याचा मोनोमर आहे न्यूक्लिओटाइड. डीएनए पॉलिमर, मोनोमर न्यूक्लिओटाइड, असं. त्याच्यानंतर ठीक आहे. मग लिपिड सर काय आहे? लिपिड जो आहे, तो लिपिड कशापासून बनलेला आहे? सांगायचं, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल पासून बनलेला असतो. कधी कधी मी तुम्हाला सांगेल, इवन फॅटी ऍसिड कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज सिम्पल लिपिड. हे मी तुम्हाला सांगेल हा पुढे जाऊन. त्याच्यामुळे तुम्ही काही घाबरायचं नाही. जे जे नीटसाठी जे एकदम क्लिअर नो स्टडी लागतो ना, ते मी तुम्हाला सगळं शिकवेल. आता फक्त मी तुम्हाला वरती वरती थोडंसं थोडंसं आयडिया आयडिया देतो मी, है ना. आता इथे बघा बरं, यू सी दिस. हे बघा, मी तुम्हाला एक कंपाऊंड दाखवलं होतं. हे बघा, अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिडला का बरं अमायनो ऍसिड म्हटलं जातं? कारण की त्याच्यामध्ये अमायनो ग्रुप पण आहे NH2, आणि त्याच्यामध्ये ऍसिडिक ग्रुप पण आहे COOH. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड. मग हे अमायनो ऍसिड जे आहेत ना, हे असतात 20 टाईप्सचे. हॅलो. ऍक्च्युली अमायनो ऍसिड आतापर्यंत, एक डॉक्टर अक्षय घाडगे होते, त्यांनी 200+ अमायनो ऍसिड डिस्कवर केले. ते म्हणणार, सर कुठे आहे डॉक्टर अक्षय घाडगे? क्लास कोण घेऊ राहिले तुमचा? क्लास घेऊ कोण राहिले तुमचा? कोण घेऊ राहिले क्लास, सांगा बरं. हु इज टेकिंग युअर क्लास? तुम्ही घेताय सर. तुमचंच नाव आहे अक्षय घाडगे. हां, येस, व्हेरी गुड. तर 200+ अमायनो ऍसिड त्यांनी डिस्कवर केले. पण क्रेडिट त्यांना भेटलं नाही. क्रेडिट बाकीच्या सायंटिस्टनी घेतलं. अक्षय गाडगे सर काही क्रेडिट घेत नसतात, ते क्रेडिट देत असतात. उद्याच्याला डॉक्टर जर, सपोज जर तुम्ही जर डॉक्टर झाले, लोक काय म्हणणार? डॉक्टर कोण झालं? डॉक्टर कोण झालं? डॉक्टर तेजोल झाली.
डॉक्टर तेजोल झाली. डॉक्टर कोण झाली? गौरी झाली. गौरी डॉक्टर झाली, तेजोल डॉक्टर झाली. पण मग घाडगे सरांचं नाव येत आहे का पुढं? नाही येत. तशीच गंमत आहे थोडीफार. काय लागतं? ऍक्च्युली 200+ अमायनो ऍसिड आहे, पण इम्पॉर्टंट अमायनो ऍसिड किती आहेत सांगा? 20. मग असे 20 वेगवेगळे टाईपचे अमायनो ऍसिड एकत्र येतात आणि बनवतात प्रोटीन. प्रोटीन. दुधात काय भेटतं जास्त? काय भेटतं दुधामध्ये जास्त? दुधामध्ये काय भेटतं सांगा? प्रोटीन भेटतात ना. बरोबर आहे का नाही? सांगितलं तर प्रोटीन खा. पनीर 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 कशापासून बनतं? दुधापासून बनतं. तर प्रोटीन जे आहे बाळांनो, ते बनलं जातं अमायनो ऍसिड पासून. मग अमायनो ऍसिड काय झाला? अमायनो ऍसिड झाला मोनोमर आणि प्रोटीन काय झाला? पॉलिमर. कळलं का point? त्याच पद्धतीने ग्लुकॉन डी, ग्लुकोज. ग्लुकोज जो आहे तो आहे मोनोमर. मोनोमर. आणि सेल्युलोज काय आहे बाळांनो? तो आहे पॉलिमर. मग आपल्याला काय करायचंय बरं? नेमकी करायचं काय ह्या चॅप्टरमध्ये? ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळे टाईप्सचे मोनोमर स्टडी करायचे आहे. सगळ्या टाईपचे पॉलिमर स्टडी करायचे आहे. DNA काय आहे? RNA काय आहे? प्रोटीन काय आहे? यु नो त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स काय आहेत? लिपिड काय आहे? वी हॅव टू स्टडी ऑल दीज थिंग्स इन डिटेल. हे सगळ्यांनी समजून घ्यायचं. आणि मग ह्या सगळ्यापासूनच काय बनलेलं आहे बरं? ह्या सगळ्यापासूनच तुम्ही पाहू शकताय सेल मेम्ब्रेन, सेल वॉल. ह्या सगळ्यांपासूनच काय बनले? सेल आणि सेल पासूनच काय बनले? टिश्यू आणि टिश्यू पासूनच काय बनलं आहे? ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम अँड ऑर्गॅनिझम. कळलं पण? मग जर आपण पाहिलं तर आपण सांगू शकतो की सर, आपण ह्या सगळ्या बायोमॉलिक्यूल पासून बनलेलो आहोत. काही आहेत मोनोमर, काही आहेत पॉलिमर. मोनोमर पासूनच काय बनत असतात? पॉलिमर बनत असतात. तर माझ्या मागं म्हणायचं तुम्ही, ठीक आहे? मोनोमर्स जॉईन्स टुगेदर टू फॉर्म पॉलिमर म्हणा. मोनोमर जॉईन्स टुगेदर टू फॉर्म पॉलिमर म्हणा बरं. येस. Monomers join together to form polymers. येस. आता गौरी तू म्हण. Monomers join together to form polymers. व्हेरी गुड. तुम्हाला सगळं ध्यानामध्ये राहतंय. मी तुम्हाला एक डेफिनेशन सांगितलं, लगेच तुमच्या ध्यानामध्ये राहत आहे. याचा अर्थ काय की जसं जसं मी पुढं पुढं जाईल तसं 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 सगळं तुम्हाला काय होत जाईल? ध्यानात राहत जाईल. आता इथं बघा बरं. येस. सो नाव यू आर एबल टू सी हिअर की ॲटम्स एकत्र येतात, मॉलिक्युल्स बनवतात, मॉलिक्युल्स एकत्र येतात, सेलचे ऑर्गनेल्स बनवतात, ऑर्गनेल्स एकत्र येतात, सेल्स बनवतात, टिश्यू बनवतात, सिस्टीम बनवतात, ऑर्गन सिस्टीम, आणि लास्टमध्ये काय बनत असतं? ऑर्गॅनिझम. तर तुम्ही इथं बघा की ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. NCERT मध्ये काय सांगितलं? ऑल दी कार्बन कंपाऊंड. आणि आपल्याला माहिती आहे कार्बन कंपाऊंडलाच आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. फक्त आपण कार्बन डायऑक्साईडला म्हणतो का ऑर्गॅनिक कंपाऊंड? नाही. कार्बन डायऑक्साईड काय आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड जर असेल तर 100% तो कोणता कंपाऊंड असतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. ठीक आहे. आता इथे बघा बरं. सो आय एम जस्ट गोइंग टू दी फर्स्ट पेज. जे आपलं फर्स्ट पेज आहे NCERTचं. लेट्स गो टू दी फर्स्ट पेज ऑफ अवर NCERT. ठीक आहे. फर्स्ट पेज ऑफ NCERT. तुम्ही काय करायचं माहिती आहे का? माझ्यासोबत NCERT तुमच्या समोर ठेवा. ठीक आहे. नोट्स समोर ठेवा. आणि सिम्पल मी ज्या ठिकाणी सांगतोय काही गोष्टी लिहून घ्यायच्या असेल तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल की कोणत्या कोणत्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी अगोदर तुम्ही अंडरलाईन करा. नंतर व्यवस्थित क्लास झाल्यानंतर तुम्ही काय करा? शॉर्ट नोट्स बनवा. मी तुम्हाला डायरेक्टली शॉर्ट नोट्स थ्रू शिकवलं असतं, पण मला माहिती आहे विद्यार्थी NCERT रीडच नाही करत. विद्यार्थीला NCERTचे वर्ड्स टू वर्ड्स कळत नाही. क्वेश्चन कुठून बनू शकतो ते मी तुम्हाला आज सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही बघा मी रेडीमेड जवळपास 1 तासापूर्वी मी बसून सगळं हायलाईट करत होतो. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मी हायलाईट करून ठेवल्या अगोदरच. तर आता इथं बघा व्यवस्थित हा. तुम्ही इथं बघा. इथं NCERTने प्रश्न विचारला की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे कुत्रा, मांजर सगळे मेड अप ऑफ सेम केमिकल्स.
दॅट इज एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामधले एलिमेंट्स आणि आपल्यामधले एलिमेंट्स सेम आहेत का? आपल्यामधले कंपाऊंड्स त्यांच्यामधले कंपाऊंड सेम आहेत का? इवन प्लांट, इवन ॲनिमल, आपल्या सगळ्यातले कंपाऊंड सेम आहेत का? हा असा प्रश्न आहे. ओके, मग याचं उत्तर काय द्यायचं? तुम्ही इथं पाहू शकताय, मी तुम्हाला याचं उत्तर देतो. The answer is तुम्ही इथे बघू शकता. Answer is हा. All living organisms are made up of same element and compound. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. Yes, बनलेले आहेत ते सगळे. मग आता इथं बघा बरं का, व्यवस्थितरित्या. परत मी काय करतो तुम्हाला NCERT कडे घेऊन जातो. सी दिस NCERT. आता NCERT मध्ये ना तुम्हाला काय करायचंय, एक गोष्ट ध्यानात ठेवायची. इथं बघा, जर आपण एक ॲनालिसिस परफॉर्म केली, ॲनालिसिस. कोणती ॲनालिसिस? कशा-कशावरती बरं? ती प्लांटची टिश्यू घ्या, ॲनिमलची टिश्यू घ्या किंवा बॅक्टेरियाची पेस्ट घ्या. कोणती घ्या. तुम्ही पाहू शकताय त्या सगळ्यामध्ये ना कोणते-कोणते एलिमेंट्स पाहायला भेटतील बघा बरं का. कोणते एलिमेंट्स पाहायला भेटतील? कार्बन पाहायला भेटतो, हायड्रोजन पाहायला भेटतो, ऑक्सिजन पाहायला भेटतो, नायट्रोजन पाहायला भेटतो, सल्फर पाहायला भेटतो. ऐका रे, मी तुम्हाला 5 नावं सांगितली आता. रिमेंबर धिस कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. आय हॅव टोल्ड यू 5 ॲटम्स. राहील सगळ्यांना ध्यानामध्ये. तुम्हाला मी काय करतो, ध्यानात ठेवतो. हे पहा, तुम्ही काय करा, कोण सुपर आहे ते ध्यानात ठेवा. कोण सुपर आहे? कोण सुपर आहे? कोण सुपर आहे? तुम्ही पाहू शकता कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. हे का मी तुम्हाला सांगतो आता? कारण की त्याचा पुढच्या पॅराग्राफमध्ये काही गोष्टी रिव्हील होणार आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही लिहून घ्या हे. CHONSU. कोण सुपेरियर आहे? कोण सुपर्ब आहे? है ना? आता इथं बघा, आणि सेव्हरल अदर्स आहेत. तर हे सगळे एलिमेंट जे आहेत ते आपण लिव्हिंग टिश्यूमध्ये पाहू शकतो. सगळे एलिमेंट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हे सगळे एलिमेंट्स आपण लिव्हिंग टिश्यूमध्ये पाहू शकतो. आणि मग काय? अरे अर्थ क्रस्टमध्ये, म्हणजे जर मातीची जरी ॲनालिसिस केली आपण, माती माती माती, काळी मातीत आपण जन्म घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपली त्वचा काळी. असं आहे का? नाही बाबा, DNA मध्ये फॉल्ट आहे, कळत. यू हॅव टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. आता इथं बघा, ॲज अन एक्झाम्पल ऑफ नॉन लिव्हिंग मॅटर, आपण काय केलं? एक नॉन लिव्हिंग मॅटर घेतला. एक आपण काय केली? टिश्यू घेतली. या सगळ्या टिश्यू आहे, टिश्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की मग काही डिफरन्सेस आहेत का? इज देअर एनी डिफरन्सेस? ॲक्चुअली असं पाहण्यात आलंय की जेवढे काही एलिमेंट्स, ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सॅम्पल ऑफ अर्थ क्रस्ट आर ऑल्सो प्रेझेंट इन द सॅम्पल ऑफ लिव्हिंग टिश्यू. ऐका व्यवस्थित काय सांगतोय मी. अरे जे काही आपण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, सिलिकॉन वगैरे वगैरे सगळं जे पाहिलंय, अरे ते अर्थमध्ये आहे आणि ते आपल्या बॉडीमध्ये पण आहे. मग नेमकी डिफरन्स काय मग? नेमकी सांगताय का आम्हाला? काय काय सांगताय? याच्यामध्ये पहिली गोष्ट क्लिअर झाली की सगळ्यामध्ये एलिमेंट आणि कंपाऊंड सेम आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय सांगितला? भले ते नॉन लिव्हिंग असो किंवा लिव्हिंग असो, त्यांच्यामध्ये पण एलिमेंट आहेत, आपल्यामध्ये पण काय आहेत? एलिमेंट आहेत अँड सेम एलिमेंट आपल्याला पाहायला भेटतात. ओके, मग प्रॉब्लेम काय? पण जेव्हा एकदम डिटेल स्टडी करण्यात आला ना विद्यार्थ्यांना, डिटेल, एकदम डिटेल. आता मला सांगा, डिटेल स्टडी करणारं कोण आहे जगामध्ये? डॉक्टर अक्षय घाडगे. मग डॉक्टर अक्षय घाडगेने स्टडी केला, एकदम क्लोजर एक्झामिनेशन. आता त्याच्यामध्ये नाव का नाही ऍड केलं फर्स्ट पॅराग्राफमध्ये माझं? ऍक्च्युली माझं नाव जर आहे ना NCERTच्या प्रत्येक पॅराग्राफमध्ये जर ऍड करण्यात जर गेलं ना, मग विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर द्यायचा की डॉक्टर अक्षय घाडगेचं टिक करून यायचं. त्यामुळे माझं नाव प्रत्येक पॅराग्राफमध्ये पुट केलेलं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर मग क्लोजर एक्झामिनेशन रिव्हील झाली आणि नंतर त्याच्यामध्ये काय पाहण्यात आलं? रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन विथ रिस्पेक्ट टू अदर एलिमेंट इज हायर इन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅन इन द अर्थ क्रस्ट. त्याच्यामुळे ते म्हणतात की टेबल नंबर 9.1 बघा. टेबल नंबर 9.1 दाखवतो. मला असं वाटतं की ज्यांनी हातवरती केला याचा अर्थ असा आहे की प्रश्न आहे. ठीक आहे, मी तुमचा प्रश्न घेतो. अगोदर मी 9.1 टेबल जो आहे तो तुम्हाला दाखवतो. कुठे केला टेबल नंबर 9.1? येस, हेअर इज अ टेबल नंबर 9.1.
दिसतोय का सगळ्यांना टेबल नंबर 9.1? यस. हो सर. Yes, sir. ओके. तर आता बघा, आपण काय मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय ध्यानात ठेवायचं. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. ठीक आहे, इथे एक आपण काय करू, लाईन मारू. तर लास्ट लाईन काय सांगत होती बघा, तेजल आणि गौरी. लास्ट लाईन अशी सांगत होती की आपल्या बॉडीमध्ये कार्बन आणि हायड्रोजन जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ॲज कम्पेअर टू अर्थ क्रस्ट. तुम्ही पाहू शकता अर्थ क्रस्टमध्ये जर आपण सपोज 100 ग्रॅम जर आपण ऑर्गॅनिक मॅटर घेतलं आणि 100 ग्रॅम जर आपण सॉईल जर घेतली, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटल, 100 ग्रॅममध्ये 0.14% काय असेल, हायड्रोजन असेल. पण जर आपण ह्युमन बॉडी जर पाहिली तर ह्युमन बॉडीमध्ये किती आहे, 0.5%. बघा, 0.5% एवढं. अच्छा, याची टोटल जर ऍडिशन केले तर किती होईल बरं, 65 प्लस 18 प्लस 3.3. सपोज 2.5 ऍड केलं तर 20 होईल. 20, 60, 80, 80, 85, 85. सो हे टोटल 100 होत आहे की वी आर नॉट शुअर. ठीक आहे. पण देर वॉज सम चेंजेस. तुमच्याकडे जर नवीन एनसीआरटी आहे त्याच्यामध्ये इथे काही डाटा चेंज आहेत का बघा बरं. इज देर एनी डाटा चेंज हिअर? 0.5च्या ऐवजी काही वेगळं आहेत का बघा बरं. नाही आहे ना. तेजल तुझं सेम आहे सर, माझ्याकडे 2023 आहे. 23. ओके. माझे गौरी. पण ओल्ड आहे सर. ओके, ओल्ड आहे ना. जर काही बदल असेल तर मी तुम्हाला उद्या क्लिअरिफाय करतो. पण सध्याला 0.5 जे आहे तुम्ही काय करा, घेऊन चाला. ठीक आहे, 0.5. फक्त एक बघा, बघा, म्हणजे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण पाहिलं ह्युमन बॉडीमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू अर्थ क्रस्ट. कार्बन पाहिलं जास्त आहे. ऑक्सिजन जर पाहिलं बघा बरं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला आता या टेबलवरूनच खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, जे कोणी नाही शिकवणार. त्याच्यानंतर 65 ऑक्सिजन आहे आणि अर्थमध्ये किती आहे, 46.6. म्हणजे जर आपण जर पाहिलं, ऑक्सिजन हा असा एलिमेंट आहे जो ह्युमन बॉडीमध्ये पण जास्त आहे आणि अर्थ क्रस्टमध्ये पण जास्त आहे. आता कोणी विचारेल की सर का ऑक्सिजन ह्युमन बॉडीमध्ये जास्त आहे, मला सांगा. तुम्ही पाहू शकता की आपल्या बॉडीमध्ये 70 to 90% काय असतंय, वॉटर. आणि वॉटरमध्ये काय असतंय, ऑक्सिजन. आणि आपल्या बॉडीमध्ये जेवढे बायोमॉलिक्यूल आहेत, जेवढे, प्रत्येक बायोमॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन आहेच आहे. प्रत्येक बायोमॉलिक्यूल, ग्लुकोज पकडा, न्यूक्लिक ऍसिडचे काही पकडा, न्यूक्लिओटाइड पकडा, लिपिड पकडा, अमायनो ऍसिड पकडा, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन पाहायला भेटेल. त्यामुळे तुम्ही पाहू शकताय 65%. म्हणजे जर, रिमेंबर दिस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला जर प्रश्न विचारला की सगळ्यात मोस्ट अबंडंट इलेमेंट, बघा बरं का शब्द, मोस्ट अबंडंट इलेमेंट, मोस्ट अबंडंट इलेमेंट, मोस्ट अबंडंट, मोस्ट अबंडंट जर तुम्हाला इलेमेंट जर विचारला तर त्यावेळेस तुम्हाला काय सांगायचं, ऑक्सिजन. हे ध्यानात ठेवा. दिस शुड बी इन युअर माइंड. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही बघा. वेन यू विल गोइंग टू सॉल्व दी MCQs ना, दॅट टाइम सच काइंड ऑफ क्वेश्चन्स मे अपियर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला सिलिकॉन दिसतोय का सगळ्यांना, सिलिकॉन? यस. सिलिकॉन दिसतोय येस सगळ्यांना. सर. तर सिलिकॉन बघा तुम्ही, सिलिकॉन जर आपण पाहिला तर तो फक्त 27.7 अमाऊंट पर्सेंटमध्ये अर्थ क्रस्टमध्ये. पण इफ यू सी इन ह्युमन बॉडी इट इज निग्लिजिबल. निग्लिजिबल मीन्स ऑलमोस्ट 0%, ऑलमोस्ट 0%, ऑलमोस्ट 0% किंवा 0.00 समथिंग. व्हेरी निग्लिजिबल, व्हेरी निग्लिजिबल. तर आन्सर देताना यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर. ठीक आहे. मी तुम्हाला ना याच्यावरती एक क्वेश्चन दाखवतो. ठीक आहे, आय जस्ट शो यू वन क्वेश्चन ऑन दिस, जो आपल्या NCERT एक्झाम्पलर मध्ये आलेला आहे. जस्ट अ सेकंड. नेक्स्ट टाइम मी अगोदरच क्वेश्चन्स ते जे आहेत ते मी तुम्हाला अगोदरच क्वेश्चन्स ते सगळे काढून ठेवेल. Somebody has raised hand.
कोणी आहे का प्रश्न विचारलाय मला? सर तुमचाच झालाय रेस. माझंच रेस झालं का? ओके, मग मी तुम्हाला आशीर्वाद देऊ राहिलो, नका टेन्शन घेऊ. असं कसं काय झालं? मी तर हात वरती केला नाही तरी वरती झालं, कसं काय? ठीक है, दुनिया में ऊपर नीचे होता रहता है, डरने का नहीं है ना. किधर थे? एनसीईआरटी एग्जाम्पलर कहाँ पे गायब हुआ है? ये भगवान, एनसीईआरटी एग्जाम्पलर दिखाओ. मिल गया मिल गया. कौन सा चैप्टर है हमारा? बायोमोलिक्यूल ना? बायोमोलिक्यूल. कितवा नंबर लेतो बायोमोलिक्यूल? 9. हाँ, माहिती आहे मला. 9th नंबर लेतो. Which question? Yes. Can you read this question number? Okay. Let's first of all, read the question number first. ठीक आहे. हं? तुम्ही इथं बघा, मी क्वेश्चन्स रीड करतो. ठीक आहे. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. यामध्ये बघा, इट इज येस सेड सर. दॅट एलिमेंटल कंपोजिशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले एलिमेंट्स आपण चेक केले. त्याच्यानंतर अर्थ क्रस्ट मधले आपण एलिमेंट चेक केले. ऑलमोस्ट दोघांमध्ये पण एलिमेंट सेम होते, फक्त पर्सेंटेज प्रपोर्शन व्हॅरी करत होतं. तर याच्यामध्ये सांगितलं की व्हॉट कुड बी द डिफरन्स बिटवीन दिस टू ग्रुप्स. कोणते दोन ग्रुप सांगितले बरं? देन व्हॉट, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आणि अर्थ क्रस्टमध्ये काय डिफरन्स आहे, तर ते आपल्याला विचारतात. पहिली गोष्ट सांगतात की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव मोर गोल्ड. आता आपल्या बॉडीमध्ये जास्त गोल्ड आहे का? असं आपण वाचलं का आत्तापर्यंत? नाही. त्याच्यामुळे हे क्वेश्चन इनकरेक्ट. त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव मोर वॉटर इन देअर बॉडी दॅन इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स. आता जर पाण्याचंच जर घेतलं कंपोजिशन, तर त्याच्यामध्ये पाणीच पाणी असेल, पण आपल्या बॉडीमध्ये फक्त पाणीच पाणी थोडंच आहे. त्याच्यामुळे हे ऑप्शन आपण होल्डवरती ठेवू. सी जर आपण पाहिलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव मोर कार्बन, मोर हायड्रोजन, मोर ऑक्सिजन पर युनिट मास दॅन इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स. इनॅनिमेट ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो सांगा बरं? इनॅनिमेटचा अर्थ काय होतो? नॉन लिव्हिंग. हा, नॉन व्हेरी लिव्हिंग. गुड. मग मला सांगा बरं, हे हे बरोबर आहे की नाही सांगा मला. सी, करेक्ट और हो फॉल्स? मग तुम्ही पाहू शकताय, दिस इज मोस्ट करेक्ट, देअर फॉर वी आर सिलेक्टिंग ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. तुमचे सगळे क्वेश्चन्स मी कव्हर करणार. ठीक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काही चिंता करायची नाही. आता लगेच आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊ बरं. लगेच सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा बरं. मेनी एलिमेंट्स आर फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. कार्बन भेटतो, हायड्रोजन भेटतो, ऑक्सिजन भेटतो, नायट्रोजन भेटतो, सल्फर भेटतो, कॅल्शियम भेटतो, मॅग्नेशियम भेटतो, सिलिकॉन भेटतो. सिलिकॉन इज व्हेरी निग्लिजिबल. रिमेंबर दिस. So, either in free form or either in the compounds, one of the following is not found in living organism. बघा बरं. जस्ट रिमेंबर दिस, नॉट फाउंड. मला सांगा, सोडियम तर भेटत होता, आयरन पण आहे, मॅग्नेशियम पण आहे. जस्ट सी दिस सिलिकॉन. आता आपण काय करू परत, मी तुम्हाला एनसीईआरटी कडे घेऊन जातो. जस्ट सेकंड. नाव यू सी दिस. तुम्हाला याच्यामध्ये बघा, नाव यू सी दिस दिस पॉइंट. आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित बघा बरं का. सोडियम पाहायला भेटतोय का? येस, 0.2. कॅल्शियम पाहायला भेटतो का? येस. मॅग्नेशियम पाहायला भेटतो का? येस. ना क्वेश्चन कम्स, आयरन पाहायला भेटतो का? फेरस. येस. तेजोल, आपल्या बॉडीमध्ये आयरन आहे का? फेरस. हो सर, हिमोग्लोबिन आयरनचंच हा, बनलेलं आहे ना. ॲब्सोल्युटली. म्हणजे जर एखादा काय म्हणेल माहिती आहे, एखादा हुशार म्हणेल, सर कुठं आहे बरं याच्यामध्ये, तर आयरन टेबलमध्ये दिलाच नाही. आयरन इज नॉट गिवन इन टेबल. याचा अर्थ असं थोडंसं की इट इज नॉट गिवन. पण इथं नेग्लिजिबल सांगितलं, याचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं, ऑलमोस्ट झिरो. ऑलमोस्ट झिरो. त्यामुळे मी तुम्हाला हा क्वेश्चन दाखवला. ते क्वेश्चन दाखवण्याच्या मागचं, यु नो
जो मुद्दा होता तो हाच होता की तुम्हाला हा कळायला पाहिजे की ऑलमोस्ट समटाइम्स इट इज सीन इन निग्लिजिबल दॅट मीन्स ऑलमोस्ट सबसेट. हा कळाला का सगळ्यांना पॉइंट? तेजोल आणि गौरी क्लिअर आहे दोघींना पण? हो येस सर. सर. ओके, आता मला सांगा की फर्स्ट पॅराग्राफ मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? फर्स्ट पॅराग्राफ ऑफ एनसीईआरटी, इज देअर एनी डाऊट? फर्स्ट पॅराग्राफ ऑफ एनसीईआरटी. याच्या नो पलीकडं डाऊट सर. Yes. याच्या पलीकडे काही क्वेश्चन बनू शकतो का? हे पूर्ण पॅराग्राफ मधून तुम्हाला काय वाटतं, बनू शकतो का? याच्या पलीकडे काही बनवण्याची शक्यता नाही आहे. ठीक आहे. आता आपण जाणार आहे नेक्स्ट पॅराग्राफ ऑफ अवर एनसीईआरटी. ठीक आहे. आता इथं बघा, नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये मी तुम्हाला सांगतो काय आहे आता. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये नाव ॲट वी हॅव टू गो लिटल इन डेप्थ. आता आपल्याला काय करायचं आहे की केमिकल कंपोजिशन स्टडी करायची आहे. की जर आपण म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये काही कंपाऊंड आहेत, काही बायोमॉलिक्यूल आहेत. तर ते बायोमॉलिक्यूल कसे आहेत, कोणते आहेत, त्याचा डिटेल स्टडी जर करायचा असेल, तर आपल्याला केमिकल कंपोझिशन करावी लागते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इकडे घेऊन येतो. आता इथं बघा, आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला ॲलनचे नोट्स दिसतात, राईट? येस सर. ओके, गुड. तर आता बघा, आपल्या बॉडीमध्ये भरपूर टाईपचे तुम्ही पाहू शकताय बायोमॉलिक्युल्स आपल्याला पाहायला भेटू शकतात. मग आपण काय करणार, एक्झाम्पल स्टडी करण्यासाठी एक तर व्हेजिटेबलचं पार्ट किंवा पीस ऑफ लिव्हर आपण घेणार आहे. मग आता काय करायचं माहिती आहे का? हे जे पीस ऑफ लिव्हर आहे ना, त्याला व्यवस्थित ग्राइंड करायचं. अगोदर पूर्वीच्या जमान्यामध्ये ग्राइंडर नसायचं. पण आता आपल्याकडे ग्राइंडर आहे, ठीक आहे. पण पूर्वीच्या जमान्यामध्ये ग्राइंड करण्यासाठी काय करायला जायचं बरं? ग्राइंड करण्यासाठी असं मॉर्टर अँड पेस्टलचा यूज केला जायचा. म्हणजे खल आणि बत्त्याचा यूज केला जायचा. मॉर्टर आणि पेस्टलचा. आणि त्याच्याद्वारे ते कुटू, 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 कुटू त्याची फार कुट्टी केली जायची. भुकटी केली जायची. भुकटी नाही होणार, पण जे काय आहे, ठीक आहे. आणि नंतर त्याच्यासोबत ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड मिक्स केलं जायचं. समटाईम्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, व्हॉट इज ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड? अगोदर मला सांगा, व्हॉट इज ॲसिटिक ॲसिड? ॲसिटिक ॲसिड काय? CH3COOH. मग ट्रायक्लोरो सांगितलं, याचा अर्थ काय? जे 3 एच होते, ते 3 एचला तुम्हाला काय करावं लागेल? Cl ने रिप्लेस करावं लागेल. देन फॉर्म्युला काय बनतो? फॉर्म्युला बनतो ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड. हे ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड जे आहे, त्याच्यामध्ये ग्राइंड केल्यानंतर त्या टिश्यूला काय केलं जातं? मिक्स केलं जातं. किंवा त्या ग्राइंड त्या ॲसिड सोबत केलं जातं. का बरं असं केलं जातं? का बरं असं केलं जातं? व्हाय? बिकॉज द पॉइंट इज इट सेपरेट्स पॉलिमर्स फ्रॉम मोनोमर्स. जे मोनोमर्स आहेत ते सेपरेट होतात. जे पॉलिमर्स आहेत ते काय होतात? सेपरेट होतात. जे ऑलरेडी एक्झिस्टिंग फेजमध्ये मोनोमर आहेत ते सेपरेट होतात. जे ऑलरेडी एक्झिस्टिंग फेजमध्ये पॉलिमर आहेत ते काय होतात? सेपरेट होतात. त्यामुळे आपण काय करतो? ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड यूज करत असतो. आता बघा, आपली झूम मीटिंग जी आहे ती बंद होऊ शकते. मी परत तुम्हाला लिंक पाठवील. त्या लिंकमध्ये तुम्ही जॉइन होऊ शकता. ठीक आहे. ओके. मग तुम्ही इथं पाहू शकताय की ग्राइंड केल्यानंतर जेवढा काही पार्ट असतो ना, त्या सगळ्या पार्टला काय केलं जातं? एका चीज क्लॉथ थ्रो फिल्टर केला जातं. सपोज एक असं युनिट आहे. याच्यामध्ये आपण काय केलं? फिल्टर लावलं. फिल्टर. ते फिल्टर वेगवेगळं असू शकतंय. ते फिल्टर आपला क्लॉथ असू शकतंय. ते फिल्टर आपला चीज क्लॉथ असू शकतो किंवा फाईन कॉटन असेल. मग आपण काय केलं? जेवढं आपण काय केलेलं आहे, त्या ॲसिडसोबत मिक्स करून अ, जे बारीक केलेलं आहे, त्याला आपण काय केलं? याच्यामध्ये पोअर केलं असं. पोअर केलं. पोअर केल्यानंतर आपण पाहतो की काही गोष्टी ज्या आहेत, त्या अशा खाली व्हेसल्समध्ये जमा झाल्या. आणि काही गोष्टी अशा व्हेसल्सच्या वरती राहिल्या. अशा व्हेसल्सच्या वरती राहिल्या.